नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण पीएम विश्वकर्मा योजनेबाबतची जी माहिती घेणार आहोत, कारण पीएम विश्वकर्माबाबत नेमकंच ग्रामीण भागामध्ये माहिती होत आहे आणि ग्रामीण भागामध्ये माहिती झाल्यानंतर त्याबाबतचे अनेक गैरसमज जे आहेत ते पसरत आहे की पीएम विश्वकर्मा योजना काय आहे, कर्ज कोणाला मिळणार, यामध्ये काय फक्त महिलाच अर्ज करू शकतात का, किंवा याच्यासाठी जातीचे प्रमाणपत्र लागते का, असे अनेक प्रश्नाचे उत्तर जे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका। मित्रांनो, पीएम विश्वकर्मा योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे जी छोटे कामगार आणि छोटे व्यावसायिक, ज्यांचे छोटे कामगार आहेत आणि छोटे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी ही योजना केंद्र सरकारने जाहीर केलेली आहे। या योजनेअंतर्गत जे आहे तर आता अर्ज कोण करू शकते हे सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कारण काही लोकांचं म्हणणं आहे की हे फक्त महिला बचत गटासाठी आहे किंवा फक्त महिलेसाठी आहे, तर असं नाही आहे। यामध्ये अर्ज करण्यासाठी जे केंद्र सरकारने जे वेगवेगळे जे कामगार निवडलेले आहे त्या कामगारांमध्ये कोणकोणते कामगार येतात तर चंबार, सुतार, कुंभार, लोहार, टेलर, नावी, माळी, सोनार, लोहार अशा प्रकारचे। आता यामध्ये तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की मग हेच लोक फक्त अर्ज करू शकतात का, किंवा फक्त हेच याच जातीचे लोक अर्ज करू शकतात का, तर असं नाही। आता एक उदाहरण घेऊया, जर सुतार जर घेतले आता तर सुतार काम करणाऱ्यामध्ये जे आहे ते फर्निचरचे काम करणारे देखील येतात। त्यामध्ये आता अनेक विशिष्ट जातीचे लोक देखील फर्निचरचं काम करतात, तर ते सर्व लोक यामध्ये अर्ज करू शकतात। त्यानंतर मिस्त्री असेल, मिस्त्रीमध्ये जे आहे तर आता छोटे मिस्त्रीमध्ये वेगवेगळे मिस्त्री असतात, काही गवंडी काम करणारे असतात, काही प्लास्टर मिस्त्री असतात, फरशी बसवणारे मिस्त्री असेल, बांधकाम कामगार मिस्त्री असेल किंवा वीटभट्टीवर काम करणारे असतील, हे सर्व या लोकांमध्ये समाविष्ट होतात आणि हे सर्व लोक यासाठी अर्ज करू शकतात। आता टेलर असेल, टेलरसाठी काही विशिष्ट जातीचे लोक कोणते नसतात, टेलर काम हे कोणी करू शकते, महिला करू शकतात, पुरुष करू शकतात, त्यामुळे यामध्ये कोणी देखील हे अर्ज करू शकतात। सर्व जे छोटे व्यावसायिक आहे किंवा जे सर्व जे लहान छोटे छोटे त्यांचे व्यवसाय आहे किंवा कामगार आहे, मजूर, हे सर्व लोक यासाठी अर्ज करू शकतात। आता याचं अनुदान कसं असणार आहे तर यामध्ये तुम्ही ज्या कामासाठी अर्ज करणार, आता अर्ज कसा करायचा तर अर्ज हा कसा करायचा याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या अगोदर मी यावरती व्हिडिओ बनवलेला आहे, अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा, खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची मी लिंक दिलेली आहे, त्यावरती जा, बघा आणि अर्ज तसा करा। अर्ज आता कसा करायचा तर अर्ज हा ऑनलाईन सेंटरवर कुठल्याही तुम्ही करू शकता, कोणत्याही तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन अर्ज करायची गरज नाही किंवा ऑनलाईन अर्ज केल्यानंतर कुठेही तुम्हाला अर्ज हा नेऊन द्यायची गरज नाही, तुम्हाला फक्त हा अर्ज ऑनलाईन करायचा आहे। ऑनलाईन अर्ज झाल्यानंतर हा अर्ज तुमच्या ग्रामपंचायत ऑपरेटरच्या लॉगिन आयडी मध्ये जातो, त्यांना तिथून तुमचा अर्ज हा अप्रुव्हल केला की हा तुमचा अर्ज जिल्ह्याच्या ठिकाणी जातो। जिल्ह्याच्या ठिकाणी हा अर्ज गेल्यानंतर या अर्जाला तुमचा अप्रुव्हल मिळाल्यानंतर तुम्हाला समोरून ते लोक कॉल करतात की तुमचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे, मंजूर झालेला आहे, आणि त्यानंतर तुम्हाला 5 दिवसाची ट्रेनिंग लागते। 5 दिवसाची ट्रेनिंग, जर तुमचं गाव छोटं असेल तर तुमची ट्रेनिंग ही तालुक्याच्या ठिकाणी होती, गाव तुमचं जर मोठं असेल, अर्ज भरपूर गेलेले असतील तर तुमची ट्रेनिंग ही त्याच गावामध्ये लागणार किंवा तालुक्याच्या ठिकाणी लागणार। तुम्हाला जी ट्रेनिंग देण्यात येणार, तुम्ही ज्या कामासाठी अर्ज केला त्या कामाची तुम्हाला ट्रेनिंग देण्यात येणार आणि त्या ट्रेनिंगचे तुम्हाला ही अगोदर 5 दिवसाची नंतर 10 दिवसाची ट्रेनिंग असणार आणि त्या ट्रेनिंगचे जे आहे तुम्हाला सरकार हे 17,000 रुपये अनुदान देणार आहे। फक्त त्या ट्रेनिंगचे तुम्हाला जे आहे तुमचं ते कामाचे साहित्य खरेदी करण्यासाठी जे आहे ते तुम्हाला 17,000 हे अनुदान भेटणार आहे, हे तुम्हाला परत करायचे नाही आहे। आणि नंतर मग तुम्ही ज्या बँके थ्रू अर्ज हा केलेला आहे त्या बँकेमार्फत तुम्हाला 1 लाख रुपये कर्ज देण्यात येणार आहे, ते देखील फक्त 5% व्याजदराने हे कर्ज देण्यात येणार आणि ते जे कर्ज आहे ते तुम्हाला त्याची परतफेड जी असणार आहे ती 18 महिन्याची परतफेड असणार आहे। ते परतफेड जर तुम्ही व्यवस्थित 18 महिन्यामध्ये त्या कर्जाची, त्या 1 लाख रुपयाची जर परतफेड केली तर तुम्हाला परत गव्हर्नमेंट हे 2 लाख रुपये देणार आहे आणि त्याची परतफेड ही असणार आहे 3 वर्षाची, ही याची परतफेड असणार आहे, त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे 2 लाख रुपयाची। तर यासाठी जे आहे ते फक्त महिला बचत गट किंवा महिलाच असे जे तुमचे अनेक प्रश्न होते की अर्ज हे कोण करू शकते, अर्ज हे म्हणजे खरे आहे का किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतात का, या सर्व प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुमचे अजूनही जर काही प्रश्न असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉल करून किंवा व्हॉट्सअपला विचारा किंवा खाली कमेंटमध्ये, व्हिडिओच्या कमेंटमध्ये देखील तुम्ही मला प्रश्न विचारू शकता।
अशा प्रकारचे मित्रांनो ही अतिशय छोट्या कामगारासाठी पीएम विश्वकर्मा योजना आहे। तुम्ही अर्ज केला नसेल तर नक्कीच करा। कोणत्याही ऑनलाईन सेंटरवरती जा आणि तिथे अर्ज सुरू आहे, अर्ज करून घ्या। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून वेळोवेळी जे आहे अशाच प्रकारचे सरकारी योजनेची माहिती मिळत राहतील। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कामगारांना शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।